काम सेवा अमृत के समान है, उसी से ही होता गुरुसिख का कल्याण है। संत निरंकारी मिशन दिल्ली अंतर्गत परभणी शाखेच्या वतीने प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन या अंतर्गत सत्संग जे आपण पाहत आहोत, श्रीधारा या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सत्संग जे आपण मागच्या 3 वर्षापासून हे 3रं वर्ष आहे। आपण परभणी जिल्ह्याचे संयोजक महात्मा परम आदरणीय परम श्रद्धेय रमेश चव्हाणजी यांच्याकडून शुभ आशीर्वाद घेऊया व त्यांचे शुभभाव जाणून घेऊया। प्रेमाने बोलूया। खरं तर अगोदर सद्गुरू माताजींचा शुक्राना अदा करावा लागेल। सद्गुरू माताजींच्या आशीर्वादामुळे आज परभणी ब्रँच तर्फे सेवादल युनिट नंबर 1287 या ठिकाणाहून ही सेवा या ठिकाणी घडत आहे। आमच्या युनिटमधील सर्व अधिकारी वर्ग आणि दास बरोबर या ठिकाणी पाहणी करून या ठिकाणी सेवेचं आयोजन करण्यात आले। गेल्या 2 वर्ष पण या ठिकाणी सेवा आहे। संचालक महात्मा परम आदरणीय योगेश गाडेकरजी यांच्याकडून आपण या मोहिमेची रूपरेषा जाणून घेऊया। प्रेमाने बोलूया। धन्य निरंकार जी सद्गुरू माताजी दीक्षाजी यांच्या कृपा आशीर्वादाने आज संत निरंकारी मंडळ परभणी तर्फे या ठिकाणी स्वच्छता अभियान स्वच्छ जल स्वच्छ मन श्रीधारा या ठिकाणी राबवण्यात येत आहे। सद्गुरू माताजीच्या आदेशानुसार या ठिकाणी वॉटर बॉडी आणि मंदिरामधले आपण स्वच्छता करत आहोत। सेवादल युनिट नंबर 1287 तर्फे परभणी सेवादलचे महापुरुष आणि बहीणजी असे 7 सेवादल मिळून या ठिकाणी स्वच्छता अभियान करत आहे। सर्वप्रथम आपण सर्व मंदिरामधली स्वच्छता करून घेत आहोत। मंदिरामध्ये जे गाळे असतील ते गाळे स्वच्छ करून मंदिराच्या बाहेरील स्वच्छता करत आहोत। तसेच या ठिकाणी आपण पाहत आहोत की वॉटर बॉडी जी आहे ती वॉटर बॉडी डॉक्टर विवेक कुलकर्णी सरांकडून जाणून घेऊया की या सेवेबद्दल त्यांना कसं वाटतं। आज इथे पहाटे आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा प्रार्थना चालू होती। दुरून लक्षात नाही आलं, जवळ गेल्यानंतर लक्षात आलं की निरंकारी सेवा मंडळाचे सेवादलाचं काम ज्या पद्धतीने इथे चालू आहे, त्यांचं स्वच्छ जल हे जो केंद्र सरकारचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी या सेवादलाचं जे तनमन धनाने जे काम चालू आहे ते अक्षरशः ते पाहिल्यानंतर अंगावर ते शहारा येतो। पूर्ण परिसर आणि तोही या श्रीधारा क्षेत्र परभणी जवळ आहे। या श्रीधारा क्षेत्रामध्ये त्यांनी सांगितलं की या मंदिराच्या संस्थांच्या लोकांशी त्यांनी आधी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आधी तुम्ही मंदिर स्वच्छ करा आणि मंदिर पूर्ण जाळ्यांसहित पूर्ण स्वच्छ केलं आणि आता पूर्ण परिसर स्वच्छ करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांचं चालू आहे। अतिशय निस्पृह अशी सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर निरंकारी सेवा मंडळ हे निरंतर देत असतं। खूप वर्षापासून ऐकत होतो पण जवळून हे काम बघण्याचा अनुभव आला। मला खरंच आज म्हणजे हा दुग्धशर्करा योग आहे की दर्शनही झालं आणि सेवा दर्शनही झालं, तर खूप छान वाटलं। तुम्हाला गुरु बाबाजींचा आज जन्मदिवस आहे। तो सुरुवातीला गुरुपूजा दिवस म्हणून साजरा केला जायचा, परंतु तो फक्त आपल्या निरंकारी भक्तांमध्येच तो साजरा केला जायचा, समाजापर्यंत तो जात नव्हता। म्हणून माताजींनी स्वच्छ जल आणि स्वच्छ मन हा प्रोजेक्ट अमृत या ठिकाणी सुरू केलेला आहे। आता या माध्यमातून जल जर स्वच्छ केलं, जलाचे साठे जर स्वच्छ केले तर निश्चितपणे जे काही रोगराई आहे किंवा जे काही प्रदूषण आहे ते सत्संगात या ठिकाणून निघून जाईल, प्रदूषण मुक्त होत आपण। आणि मनाला जर स्वच्छ केलं तर मनामध्ये जे काही असणारे षडरिपू आहेत, सेवा जे काही ईर्ष्या द्वेष नफरत ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सत्संगाची म्हटलं जातं की सारे सुखों की है खान सेवा, हे सद्गुरु का वरदान सेवा। या आपण एका सेवादल बहिणीकडनं हे जाणून घेऊया की सेवा करताना तुम्हाला कसं वाटतं। संत जनांनो प्रेमाने बोलूया। संत जनांनो सेवेमध्ये म्हणजे एवढा आनंद येतो की खरंच आम्ही सेवा करणाऱ्याला ते आनंद कळतो। संत जनांनो तो आनंद शब्दात सांगता सुद्धा येणार नाही। संत जनांनो खरोखर सेवा करताना एवढा आनंद आणि एवढं छान वाटतं
स्वच्छ जल स्वच्छ मन हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे आणि प्रत्येक संत महात्मा या ठिकाणी सेवादल अतिशय विनम्र भावनेने आणि दया भाव प्रत्येक प्राणीमात्रावर दाखवत या ठिकाणी सेवा करत हे खान सेवा, हे सदगुरु का वरदान सेवा। और सत्संग जी हम सेवा दल जिसे जानते हैं कि उन्हें सेवा करते समय कैसा महसूस होता है, तो आइए हम समता जी से जानते हैं। सत्संग जी, आज परभनी के हमारे धारा क्षेत्र में जो सेवा होती जा रही है, सभी बहुत दिल से ये सेवा कर रहे हैं और अभी दासी जो महसूस कर रही है कि ऐसे लग रहा है कि हमारे से सुखी इंसान है दुनिया में कोई नहीं है। जो इस क्षेत्र में सेवा का जो मौका मिल रहा है, तो निरंतर सदगुरु माता जी ये कृपा करें कि इसी तरीके से सेवा जो हमें मिली है और हमेशा मिलती रहे और सब सेवादारों को तन मन धन के सारे सुख ये सदगुरु देता जा रहा है। सत्संग जी, आदरणीय अशोक गाडेकर जी यांच्याकडून जाणून घेऊया यांच्या सेवेचा अनुभव। महात्मा जी, सेवा सद्गुरूच्या कृपेने करू शकतो, नाहीतर आपण सेवेचं महत्त्व सुद्धा आपल्याला कळत नाही आहे। सेवा महान आहे, सेवा सुखाची खाण आहे, पण जो करेल तो भाग्यवान आहे। संत जनानो मोठ्या प्रेमाने बोला धन्यवाद। संत जनानो, सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने आज इथं सुंदर प्रकारे सेवादल सेवा करत आहेत आणि ही सेवा सदोदित सद्गुरू माताजीच्या कृपेने आम्हाला भेटावी आणि अशीच सदोदित सेवा करून आपलं जीवन सुद्धा सुखमय। 1987च्या महिला सेवा दलाच्या सविता तावडीजी यांच्याकडून आपण यांचे भाव जाणून घेऊया। प्रेमाने बोलूया, धन्यवाद। खरोखरच ही सुंदर अशी सेवा म्हणजे खूप जण म्हणजे तनाने आणि मनाने पूर्ण हा सेवा दल हा परभणी युनिटचा जो 1287चा जो युनिट आहे, हे महिला सेवा दल भरपूर अशी सुंदर प्रकारे सेवा करावी। संत जनांनो, दासीला खरोखरच म्हणजे त्या गीताची ओळ आठवते की सेवा कर करके झोली भर भर के सुख पाओ, गुरु से सुख पाओ। हा सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियानचा कार्यक्रम राबवत आहेत। प्रोजेक्ट स्वच्छ जल स्वच्छ मन, आणि ह्या सेवे करण्यामागचा हाच उद्देश आहे की तनाला सुख मनाला सुख, सेवा लहान असो या मोठी असो, सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचं कमी जास्त नसते। संत जनांनो, हा आनंद आपल्या पूर्ण विश्वासाठी आहे आपल्यामध्ये। परम आदरणीय रेखा देवाईजी यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना सेवा करताना कसं वाटते। प्रेमाने बोला, धन्यवाद। सेवा करताना एवढं चांगलं वाटते, आपण घरची तर हमेशाच करतो। सेवा दलची परम आदरणीय असो सारिका डहाळेजी यांच्याकडून जाणून घेऊया यांच्या सेवेचा अनुभव। प्रेमाने बोलूया, धन्यवाद। संत जनांनो, आज आपण पाहतो आहोत की पूर्ण देशभरामध्ये आज जे स्वच्छता अभियान आहे ते राबवलं जात आहे। जसं की आपण पाहतो की साधू संत जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर जन्माला येतात, ते काहीतरी वेगळं महान कार्य करण्यासाठी त्यांचा अवतार झालेला असतो। त्याचप्रमाणे सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचा सुद्धा जो वाढदिवस आहे तो पूर्वी गुरुपूजा दिवस म्हणून आपण साजरा करायचो। आज सद्गुरू माताजींच्या आदेशाप्रमाणे हा दिवस पूर्ण भारतभर आपण स्वच्छता अभियान राबवत आहोत। जसे की स्वच्छ जल स्वच्छ मन स्वच्छ जल ही संकल्पना माताजींनी आपल्याला राबवण्यास सांगितलेली आहे आणि 1287 युनिटचे सर्व सेवादारांनी सुंदर असं एक प्रोग्राम म्हणजे स्वच्छता केली। आणि बाबाजी सुद्धा सांगत होते प्रदूषण अंदर हो या बाहेर दोनों ही हानिकारक है।